सोशल मीडियावर हवा करण्यासाठी हातात तलवार घेऊन भगूर बस स्टँड येथे दहशत निर्माण करणाऱ्या एका विधी विसंघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक स्टीलची पितळी मूठ असलेली तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी, शहरातील गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरातील अवैध क्षेत्र बाळगून दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने दिनांक 2/3/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकातील पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांच्या मार्गदर्शनाखाली खात्री करून एक विधी संघर्षित बालक भगूर बस स्थानकाच्या मागे हातात तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याचे लक्षात येताच तो अदखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पथकाने येथे धाव घेतली, तसेच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या ताब्यातून एक स्टीलची पितळी मूठ असलेली तलवार मिळून आली. त्याच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम 4/25 अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी हाडाव, नाशिक.